आम्ही दिवसभरात सांडगं, पापड, शेवया अशी खूप सारी उन्हाळी कामं करणार होतो. पण आज सकाळीच एवढा अंधारून आलंय ना, की आम्हा सगळ्यांनाच टेन्शन नमस्कार आलंय. सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. माधुरी आई पापड घालत होते आणि ऊन जरा सुद्धा नव्हतं. तोंडावर सुद्धा सावली पडते बघा. आणि ह्या दोघी सासवा सुनांची कामं किती जोरात चालू आहेत पहा. म्हणजे माझी सासू आणि सासूची सासू दोघींनी मिळून शेवया वाळवत घातल्या. आणि घरामध्ये सामान तर एवढं जास्त झाले ना, हॉटेलमधला हा रॅक आणि हे कपाट घरी आणावं लागलं सामान ठेवण्यासाठी. तेच हा आजी घासून स्वच्छ करत होत्या. सगळा पूर्ण भाजीपाला आमच्या शेतातला आहे बरं का. घेवडाच्या शेंगा, मिरची, स्वीटकॉर्न, कांद्याची भाजी, हे आंबे, वरणा, पूर्ण सगळा भाजीपाला आमच्या शेतात. आणि शेतामध्ये टॅमॅटोच्या झाडाला टॅमॅटो लागलीत खरी, पण कशी लागल्यात पहा. एका टॅमॅटोला छोटी 4 टॅमॅटो, जसे की या आवळी टॅमॅटो झाले. आणि हा पहा आमच्या शेतातला कांदा. संध्याकाळी कांदा नीट करायला म्हणून सगळा कांदा असा अंगणात बाहेर पसरून बसलेलो. आणि एवढा मोठा पाऊस चालू झाला ना, गारा वेचण्याच्या नादात लक्षातच राहिलं नाही की मोठ्या गाडीला कवरच घातला नव्हता. गारा पडून गाडीच्या काचा फुटायच्या म्हणून दोघीजण पावसातच गेलो गाडीला कवर घालायला. आणि दोघी पण पूर्ण चिंब भिजलो. मंडळी, काल तुमच्याकडे पाऊस पडला का कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. चला आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.